हॅलो एव्हरीवन, मी सदाशिव मोरे. आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आजचं आपलं लेक्चर आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचे. आजचं आपलं चॅप्टर कवर करणार आपण हीट ट्रीटमेंट म्हणजे उष्णोतोपचार. आणि या हीट ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात आधी आपण कवर करणार हीट ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय, नंतर त्याचे ॲडव्हान्टेज, हार्डनिंग, टेम्परिंग, एनलिंग, नॉर्मलायझिंग या वेगवेगळ्या ज्या हीट ट्रीटमेंटच्या प्रोसेस आहेत त्या कवर करू. केस हार्डनिंग आपण नंतर करू नेक्स्ट लेक्चरला. ओके, तर सगळ्यात आधी स्टार्ट करूया की हीट ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय. तर हीट ट्रीटमेंटची एक डेफिनेशन आहे की हीट ट्रीटमेंट मे बी डिफाईन्ड ॲज ॲन ऑपरेशन or combination of operations involving heating and cooling of a metal in solid state to obtain desirable conditions and properties. म्हणजे काय रे, याचा अर्थ काय झाला की हीट ट्रीटमेंट म्हणजे काय, तर हे काय रे एक प्रकारचं ऑपरेशन आहे. म्हणजे काय, एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये काय करतो आपण, जे धातू आहेत किंवा मिश्र धातू आहेत त्यांना आपण हीट करतो, म्हणजे त्यांना उष्णता देतो किंवा त्यांना थंड करतो. आणि याच्याद्वारे आपल्याला काय प्राप्त करायचं असतं रे, जे गुणधर्म आपल्याला लागणार असणार ते गुणधर्म आपण या हीट ट्रीटमेंटच्या प्रोसेसने मिळवतो. तर ही झाली याची डेफिनेशन. तर ही ट्रीटमेंट म्हणजे कुठल्या कुठल्या प्रोसेस येतात याचं एक वर्गीकरण आहे. तर सगळ्यात आधी येते ॲनलिंग, मग येते नॉर्मलायझिंग, मग येतं हार्डनिंग, टेम्परिंग आणि सरफेस हार्डनिंग. ओके, आता हीट ट्रीटमेंट प्रोसेस करण्यामागचा उद्देश काय ते समजून घेऊया. तर हीट ट्रीटमेंट प्रोसेस करण्यामागचा पर्पज काय आहे ते बघू आधी. हीट ट्रीटमेंट म्हणजे काय, का करतो आपण, तर रे की जेव्हा आपण वेगवेगळे धातूंवर प्रक्रिया करतो कुठल्याही प्रकारची, म्हणजे जसं वेल्डिंग झालं, कास्टिंग झालं, फोर्जिंग झालं. फोर्जिंग म्हणजे काय रे, की एखाद्या धातूला आपण विशिष्ट तापमानापर्यंत तापवतो आणि नंतर त्याच्यावर हॅमरिंग करून आपल्याला हवा असणारा आकार आपण त्याद्वारे प्राप्त करतो. त्या प्रक्रियेला काय म्हणतात रे, फोर्जिंग म्हणतात. ओके, नंतर प्रोसेस जी एक येते कास्टिंग. कास्टिंगमध्ये काय करतो आपण, वेगवेगळ्या धातूंना आपण वितळवतो आणि एका साच्यामध्ये टाकून आपल्याला हवा असणारा पार्ट आपण मिळवतो, त्याला कास्टिंगची प्रोसेस म्हणतात. तर जेव्हा आपण अशा काही प्रोसेस परफॉर्म करतो तर त्या धातूमध्ये काही स्ट्रेसेस येतात. स्ट्रेसेस म्हणजे काय रे, एक विशिष्ट प्रकारचा ताण येतो त्या धातूंमध्ये. मग काय रे, त्या आलेल्या स्ट्रेसमुळे ते धातूची लाईफ काय होते, कमी होऊन जाते, ते लवकर तुटून जातात. मग हे कमी करण्यासाठी आपण हार्डनिंगची आपलं ज्या हीट ट्रीटमेंटच्या प्रोसेस राहतात त्या करतो, जेणेकरून ते स्ट्रेस आपल्याला काय करता येतील रे, त्या पार्टमधून रिमूव्ह करता येतील. ओके, आता 2 नंबरचा पॉईंट की हीट ट्रीटमेंटचा दुसरा पर्पज काय आहे, तर हार्डन किंवा स्ट्रेंथन द मेटल्स. म्हणजे काय रे, त्या पर्टिक्युलर मेटलची किंवा धातूची आपल्याला हार्डनेस काय करायची राहते, वाढवायची राहते. हार्डनेस म्हणजे काय रे, टणकपणा. समजा हा एक धातूचा पार्ट आहे आणि याच्यावर जर मी दुसऱ्या धातूने या दुसऱ्या धातूने याच्यावर मी ओरखडे पाडायला जर सुरुवात केली तर ते ओरखडे पडू न देणे याला काय म्हणतात रे, या धातूची काय म्हणतात रे, टणकपणा म्हणजे हार्डनेस म्हणतात. ओके, नंतर 3 नंबरचा पॉईंट की मशिनॅबिलिटी इम्प्रूव्ह करणं. म्हणजे एखाद्या धातूला आपण मशिनिंग करू शकतो, याला म्हणतात त्या धातूची मशिनॅबिलिटी. ओके, नंतर चौथा पॉईंट ग्रेन साईज. ग्रेन साईज म्हणजे काय रे, हा धातू आहे, या धातूमध्ये असे वेगवेगळे छोटे छोटे काय आहेत रे, ग्रेन्स राहतात. त्या ग्रेन्सची प्रॉपर्टी चेंज करणं याला काय म्हणतात रे, ग्रेन साईज चेंज करणं. ओके, नंतर सॉफ्टन द मेटल. म्हणजे काय रे, एखाद्या धातूला सॉफ्ट करणं याला काय म्हणतात, सॉफ्टन द मेटल्स, जेणेकरून आपण वायर त्या धातूपासून तयार करू शकतो.
ओके, हे झाले हीट ट्रीटमेंटचे उद्देश. आता नेक्स्ट पॉईंट, हे अजून एक वेगळं हीट ट्रीटमेंटची परत व्याख्या आहे याच्यात, की ही ट्रीटमेंट रेफर्स टू कॉम्बिनेशन ऑफ हीटिंग अँड कूलिंग ऑफ द मेटल और अलॉय इन सॉलिड स्टेट. हा शब्द मेन आहे की आपण धातूंना कुठल्या अवस्थेत उष्णता देतो किंवा थंड करतो, तर ते जेव्हा स्थायी स्वरूपात म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असतात तेव्हा त्यांना आपण काय करतो रे, उष्णता देतो अथवा उष्णता काढून घेतो. तर परत हे काय रे, इथे पर्पजेस दिलेले आहेत, तेच पर्पजेस आहेत ॲज इट इज. फक्त हा एक नवीन पॉईंट आहे की इन्क्रीज द रेजिस्टन्स टू हीट अँड कोरोजन. म्हणजे काय रे, गंज लागू न देणं ही जी एक प्रॉपर्टी आहे धातूंची, त्या प्रॉपर्टीला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हे पद्धतीचा उपयोग करतो. परत इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक ज्या प्रॉपर्टीज राहतात त्या इम्प्रूव्ह करतो. केमिकल कॉम्पोजिशन जे राहतात त्यांना चेंजेस करतो. असे वेगवेगळे काय आहेत रे पर्पजेस आहेत ही ट्रीटमेंटचे. आता नेक्स्ट, हे मराठीमध्ये मगाशी तुम्हाला दिलं ते इंग्लिशमध्ये होतं, आता मराठीमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा सारांश दिलेला आहे की निरनिराळ्या कामाकरिता कधीकधी धातूचे गुणधर्म बदलविणे काय राहते रे, आवश्यक असते. त्यासाठी धातूला विशिष्ट पद्धतीने गरम व थंड करावे लागते. या प्रक्रियेला काय म्हणतात रे, उष्णतोपचार. उष्णतोपचार म्हणजे काय रे, हीट ट्रीटमेंट. ओके, वापरण्यात येत असलेल्या स्टीलवर ठोकणे, दाब देणे, बडविणे इत्यादी क्रिया होत असल्यामुळे स्टीलच्या आतील अणूंची रचना काय होते रे, विस्कळीत होते. म्हणजे समजा हा काय रे, हा धातूचा तुकडा आहे, याच्यामध्ये असे काय रे विशिष्ट अणू आहेत, आणि जर या धातूच्या तुकड्यावर जर मी हॅमरिंग केल्यामुळे काय होईल रे, हे इथे काय होतील, हे अणूचे काय होतील असे थोडेसे रप्चर होतील म्हणजे तुटून जातील. आणि ह्या रप्चरनेसमुळे काय होईल, धातूंची संरचना काय झाली रे, विस्कळीत झाली. त्या अणूंची संरचना विस्कळीत झाल्यामुळे ते कठीण किंवा काय होऊन जाते रे, ठिसूळ जाते. म्हणजे समजा हे धातू, हा धातू आहे, या धातूमध्ये हे छोटे छोटे काय आहेत रे अणू आहेत. जर मी या साईडने त्याच्यावर जर प्रेशर दिला तर काय होईल रे, हे अणू इथे काय करतील रे, इथे जास्त प्रमाणात गर्दी करून टाकतील. आणि ह्या गर्दी केल्यामुळे या धातूचा टणकपणा काय होईल, वाढून जाईल. आणि याच्या उलट जर समजा या धातूवर जर मी ताण दिला तर हे अणू काय होतील असे दूर दूर होऊन जातील. म्हणजे याच्यामुळे हे काय होईल रे, ठिसूळ होऊन जाईल. ओके, आता हेच स्टील मशीनिंग करण्यास सुलभ व्हावे, त्यातील ताण कमी व्हावा व त्यात आवश्यक ते गुणधर्म निर्माण व्हावेत, यासाठी स्टीलवर उष्णतोपचार करणे आवश्यक ठरते. बरोबर, म्हणजे काय रे, मशीनॅबिलिटी काय करतो आपण, इम्प्रूव्ह करायची आपल्याला. नंतर स्ट्रेस काय करायचा आहे, कमी करायचा आहे. म्हणजे ते मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं तेच पुन्हा इथे मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यासाठी उष्णतोपचार काय राहतो रे, गरजेचा राहतो. ओके, आता उष्णतोपचारच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांचं आधी आपण वर्गीकरण बघून घेऊया. ओके, तर या वर्गीकरणमध्ये सगळ्यात आधी जी प्रोसेस येते ती येते ॲनलिंगची, मग नॉर्मलायझिंग, हार्डनिंग, टेम्परिंग, आणि ह्या केस हार्डनिंगमध्ये कार्बोरायझिंग, सायनायडिंग, नाइट्रायडिंग. ओके, नंतर मग येतं सरफेस हार्डनिंग, त्याच्यामध्ये इंडक्शन हार्डनिंग आणि फ्लेम हार्डनिंग, आणि नंतर येते डिफ्युजन कोटिंग. तुमच्या सिलेबसला डिफ्युजन कोटिंग नाही आहे, फक्त हा पॉईंट आहे केस हार्डनिंगचा. ओके, आता ही एक इंजिनिअरिंगमध्ये एक TTT डायग्राम म्हणता येईल. ही डायग्राम तुम्हाला नाही आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी मी हे सांगून देतो आहे की केस हार्डनिंगची हे या साईडला जे दिले आहेत ते टेम्परेचर्स म्हणजे वेगवेगळे तापमान दिलेले आहेत, आणि हे ह्या साईडला जे दिले आहेत, ह्या ॲक्सेसवर जे दिले आहेत ते कार्बनचे पर्सेंटेज आहे. स्टीलमध्ये कार्बन हे ॲड केलेलं राहतं, त्याच्यामुळे कार्बनचे पर्सेंटेजवर वेगवेगळ्या टेम्परेचर झोनमध्ये ज्या प्रोसेस केल्या जातात त्या प्रोसेसचा एक डिटेल डिस्क्रिप्शन या डायग्राममध्ये दिलेला आहे. ओके, हे फेराइट फॉरलाईट वगैरे हे तुमच्या सिलेबसला नाही आहे, हे सगळं इंजिनिअरिंग रिलेटेड आहे ही डायग्राम म्हणजे पर्टिक्युलरली. ओके, तर हे टेम्परेचर रेंजेस बघून घ्यायच्या केस हार्डनिंग वगैरेच्या, नॉर्मलायझिंगच्या. ओके, इंडस्ट्रीजमध्ये जर तुम्ही गेलात एखाद्या हीट ट्रीटमेंट करणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला या डायग्रामशिवाय पर्याय नाही आहे. ओके, तर हीट ट्रीटमेंट ऑफ द स्टील याच्यामध्ये सगळ्यात पहिली प्रोसेस येते हार्डनिंग ऑर क्वेंचिंग. तर हार्डनिंगमध्ये काय केलं जातं ते बघून घेऊया आधी.
तर हार्डनिंगमध्ये सगळ्यात आधी हार्डनिंगचा पर्पज काय म्हणजे उद्देश काय आहे, तर टू इन्क्रीज इट्स रेझिस्टन्स टू वियर, म्हणजे काय रे, त्या धातूची झीज न होऊ देणे, ही जी त्या पदार्थाची ॲबिलिटी आहे ही इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हार्डनिंगची प्रोसेस करतो. नंतर टू इम्प्रूव्ह द स्ट्रेंथ, इलास्टिसिटी, डक्टिलिटी अँड टफनेस, म्हणजे काय रे, त्या धातूची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, इलास्टिसिटी वाढवण्यासाठी, डक्टिलिटी म्हणजे काय रे, त्या धातूला आपण एखाद्या वायरच्या स्वरूपात तयार करू शकतो, ही झाली त्या धातूची डक्टिलिटीची प्रॉपर्टी. बरोबर. टफनेस म्हणजे काय रे, एखाद्या धातूवर जर आपण आघात केला तर त्या धातूद्वारे ती संपूर्ण ऊर्जा त्यात सामावून घेणे, याला काय म्हणतात, ते टफनेसची प्रॉपर्टी म्हणतात. ओके. आता या प्रोसेसमध्ये सगळ्यात मेन फॅक्टर येतो की आपण कुठल्या टेम्परेचरपर्यंत हीट करतो, तर 800 ते 900 डिग्री सेल्सिअस हे चेंजिंग होत राहतं हे टेम्परेचर झोन, कारण की हा सगळा टेम्परेचर झोन डिपेंड करतो या डायग्राममध्ये किती टेम्परेचरपर्यंत हीट करायला पाहिजे आणि कुठून त्याला थंड करायला सुरुवात करायला पाहिजे. ओके. ही टेम्परेचर रेंज दिली आहे 800 ते 900 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि नंतर काय करतो आपण, हीटिंग केल्यानंतर आपण सडनली म्हणजे अचानकपणे आपण त्या गरम केलेल्या पार्टला क्वेंचिंग मीडियम, म्हणजे ज्या मीडियम किंवा माध्यममध्ये आपल्याला हार्डनिंग करायची आहे, ते वॉटर राहू शकतं किंवा ऑइल राहू शकतं, त्यामध्ये बुडवून अचानकपणे त्या धातूला आपण काय करतो, रे, थंड करतो. याला म्हणतात हार्डनिंगची प्रोसेस. बरोबर. मग हार्डनिंगमध्ये काय रे होतं नेमकं, तर हार्डनिंगमध्ये द ऑपरेशन ऑफ हार्डनिंग कशासाठी अप्लाय केलं जातं की टूल्स, म्हणजे काय रे, जे लेथ मशीन किंवा वेगवेगळे जे टूल्स राहतात त्या टूल्ससाठी. नंतर काही इम्पॉर्टंट मशीन पार्ट्स राहतात जे ॲलॉय स्टीलपासून बनवले जातात, त्यांच्यासाठी ही प्रोसेस काय केली जाते रे, अप्लाय केली जाते. आता क्वेंचिंग मीडियम हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की क्वेंचिंग मीडियम काय, म्हणजे ज्या माध्यमांमध्ये आपण धातू गरम केल्यानंतर बुडवतो त्या क्वेंचिंग मीडियम्सची नावं काय आहेत, तर सगळ्यात आधी येतं कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाणी, किंवा मिनरल ऑर ॲनिमल किंवा व्हेजिटेबल ऑइल, म्हणजे जे खनिज तेल राहतं, खनिज तेलमध्ये आपण बुडवतो, किंवा व्हेजिटेबल ऑइल राहतं. ओके. नंतर एक येतं 4.4 to 6% कॉस्टिक सोडा, नंतर 6 to 20% सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाचं पाणी असतं. ओके. किंवा स्ट्रीम ऑफ कॉम्प्रेस्ड एअर, म्हणजे कॉम्प्रेस एअरचा एक झोत आपण त्याच्या सरफेसवर टाकतो, किंवा मर्क्युरी म्हणजे पारा यूज करतो. ओके. तर हार्डनिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात मेन फॅक्टर कुठला राहतो, तर द रेट ऑफ द कूलिंग, म्हणजे किती फास्ट प्रमाणात आपण त्याला कूलिंग केली याच्यावर डिपेंड करतं की हार्डनिंग कशी होणार. नंतर द मीडियम यूज्ड इन कूलिंग, म्हणजे तो पदार्थ थंड करण्यासाठी आपण कुठला माध्यमाचा उपयोग करतो आहे याच्यावर हार्डनिंगची क्वालिटी डिपेंड करते. ओके. आता मराठीमध्ये दिलं आहे की धातूला टणक बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात रे, हार्डनिंग म्हणतात. त्यासाठी धातूला 1100 डिग्री सेल्सिअस ते 1300 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवून नंतर पाण्यात किंवा तेलात बुडवून एकदम थंड करतात. हा पॉईंट मेन आहे, म्हणजे सडनली आपण काय करतो रे, थंड करतो. हे टेम्परेचर झोन चेंज होत राहतात, कारण की मी तुम्हाला सांगितलं की TTT डायग्राममध्ये हे मेन्शन केलं राहतं की कोणत्या धातूला किती टेम्परेचरपर्यंत हीट आणि कूल करायचं ते. ओके. नंतर पोलादावर हार्डनिंगची क्रिया करताना त्याला ठराविक तापमानापर्यंत तापवून निरनिराळ्या क्वेंचिंग पद्धतीने थंड करतात. त्यामुळे त्या निरनिराळ्या प्रकारची कठीणता निर्माण होते आणि त्यामुळे धातू टणक व ठिसूळ बनते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढा धातूची हार्डनेस वाढत जाईल तेवढा तो काय होईल रे, ठिसूळ होत जातो. बरोबर. ओके. नेक्स्ट पॉईंट की टेम्परिंग म्हणजे काय, तर इफ अ piece of steel is taken out of quenching medium then it becomes hard and brittle and has unequally distributed stresses. म्हणजे काय रे, टेम्परिंग करताना जेव्हा आपण क्वेंचिंग माध्यमातून त्या गरम
पार्टला जर बाहेर काढला तर तो काय होऊन जातो रे, हार्ड होऊन जातो, बरोबर. आणि त्या हार्डनेस झाल्यामुळे त्याच्यात काय होऊन जातात रे, स्ट्रेसेस म्हणजे ताण येऊन जातो त्या पार्टमध्ये. मग काय रे, आता त्या पार्टमध्ये आपण काय करतो, हार्डनेस थोडीशी कमी करतो. का करतो, जेणेकरून जे स्ट्रेसेस निर्माण झालेले आहेत ते स्ट्रेसेस कमी व्हावेत, यासाठी आपण टेम्परिंगची प्रोसेस करतो. ओके. तर टेम्परिंगचे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश काय आहेत तर ते बघून घेऊया. टू स्टॅबिलाइज द स्ट्रक्चर ऑफ द मेटल बाय रिलिव्हिंग द स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, म्हणजे त्या धातूमध्ये निर्माण झालेले स्ट्रेसेस किंवा ताण आपण काय करतो रे, स्टॅबिलाइज करतो, म्हणजे त्यांना आपण थांबवतो. ओके. नंतर 2 नंबरचा पॉईंट, टू रिड्यूस सम हार्डनेस, थोडीशी हार्डनेस आपण काय करतो, कमी करतो. जी जास्त प्रमाणात हार्डनेस झालेली राहते, जिच्यामुळे धातू काय होऊन जातो, जास्त ठिसूळून जातो, ती कमी करण्यासाठी. तर 3 नंबरचा पॉईंट, टू इम्प्रूव्ह द डक्टिलिटी ऑफ द मेटल, त्या धातूची काय करतो रे आपण, डक्टिलिटी वाढवतो. डक्टिलिटी मग अशी मी तुम्हाला सांगितलं, त्याला मराठीमध्ये तन्यता म्हणतात. नंतर टू रिड्यूस द ब्रिटलनेस, तुम्हाला सांगितलं मी की हार्डनेस जशी जशी वाढत जाते तसं ब्रिटलनेस काय होत जातो, सोबत वाढतच जातो. ती ब्रिटलनेस थोडीशी कमी करण्यासाठी आपण काय करतो, टेम्परिंगची प्रोसेस यूज करतो. ब्रिटलनेस म्हणजे काय, ठिसूळपणा. ओके. आता बाय क्वेंचिंग द हार्डनेस ऑफ द स्टील इज इन्क्रीज बट इट बिकम्स व्हेरी ब्रिटल अँड लायबल टू क्रॅक वाईल यूज, म्हणजे काय रे, हार्डनिंग जास्त झाल्यामुळे काय होतं, तो धातू जास्त ठिसूळ होतो आणि यूज करता करता तो धातू काय होतो रे, सडनली तुटू शकतो. हे थांबवण्यासाठी आपण टेम्परिंगची प्रोसेस यूज करतो. टेम्परिंग प्रोसेसमध्ये काय करतात की 200 ते 600 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण काय करतो, हीट करतो आणि त्याला एका स्थिर रेटला आपण काय करतो रे, थंड करतो. हा शब्द मेन आहे. सुटेबल रेट म्हणजे काय रे, एक सुटेबल दराला आपण त्याला काय करतो, थंड करतो. हार्डनिंगमध्ये काय करतो, अचानकपणे थंड करतो. तर टेम्परिंगमध्ये काय करतो, एका सुटेबल रेटने थंड करतो. या प्रोसेसने काय होतं रे, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी वाढतात, हार्डनेस, ब्रिटलनेस, इंटरनल स्ट्रेसेस हे काय होतात रे, रिलीज होतात आणि टफनेस आणि इलास्टिसिटी ऑफ द स्टील काय होते, वाढते. आता टेम्परिंगचे मराठीमध्ये सांगतो की हार्डनिंग केल्यामुळे काय होतं रे, कटिंग टूलमध्ये आलेला टणकपणा किंवा ठिसूळपणा योग्य त्या प्रमाणात कमी करून त्यात आवश्यक ते गुणधर्म निर्माण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात रे, टेम्परिंग म्हणतात. पोलादाला आवश्यक त्या उच्च तापमानापर्यंत तापवून तापलेला भाग हव्या तेवढ्या लांबीपर्यंत पाण्यात बुडवून ठेवतात व त्यावर हवा तो रंग आल्यानंतर पूर्ण भाग एकदम पाण्यात बुडवतात. ओके. नेक्स्ट, ॲनलिंग. ॲनलिंग म्हणजे काय रे, तर सॉफ्टनिंगची प्रोसेस म्हणजे मऊ करण्याची प्रक्रिया राहते. इट इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वाईडली यूज ऑपरेशन इन द हीट ट्रीटमेंट प्रोसेस. जर तुम्ही एखाद्या हीट ट्रीटमेंट इंडस्ट्रीमध्ये जॉब करायला लागलात तर ॲनलिंग ही सगळ्यात मेन ट्रीटमेंट प्रोसेस राहते, जी सगळ्यात जास्त यूज केल्या जाते. ओके. तर ह्या ट्रीटमेंटचा मागचा उद्देश काय आहे तर तो बघूया. टू सॉफ्टन द स्टील म्हणजे स्टीलला थोडंसं मऊ करण्यासाठी. टू इम्प्रूव्ह मशिनॅबिलिटी म्हणजे ज्याला मशिनिंग करू शकतो आपण प्रॉपरली, ती ॲबिलिटी वाढवण्यासाठी. टू इनक्रीज ऑर रिस्टोर डक्टिलिटी अँड टफनेस, डक्टिलिटी आणि टफनेसची प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि टू रिफाईन द ग्रेन साईज. ग्रेन म्हणजे काय रे, हा जो धातू आहे यामध्ये छोटे छोटे काय राहतात रे, अणू राहतात, यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, ॲनलिंगची प्रोसेस यूज करतो. आर्टिकल्स मेड बाय कास्टिंग, फोर्जिंग एट्सेट्रा हार्ड स्टील डेव्हलप इंटरनल स्ट्रेसेस, म्हणजे मग अशी मी तुम्हाला सांगितलं की कास्टिंग आणि फोर्जिंग केल्यामुळे काय होतं रे, त्या धातूमध्ये काय होतं, अंतर्गत ताण येतो आणि हा ताण कमी करण्यासाठी आपण ॲनलिंगची प्रोसेस यूज करतो. आता ॲनलिंग प्रोसेसमध्ये काय करतात तर 760 डिग्री ते 925 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण काय करतो रे, तापवतो. आणि ह्या तापमानाला तापवल्यानंतर त्या तापमानापर्यंत काही वेळ पुरता आपण काय करतो रे, होल्ड करून ठेवतो त्या पार्टला त्या टेम्परेचरवर. आणि नंतर त्याला काय करतो रे, एका स्लो रेट म्हणजे एका स्थिर आणि कमी दराला आपण काय करतो रे, त्याला काय करतो रे, थंड करतो. या प्रक्रियेला काय म्हणतात रे, ॲनलिंग म्हणतात.
तर या सगळ्यात मेन गोष्ट काय रे, आधी आपण त्या धातूला तापवतो, त्या धातूला त्या तापमानापर्यंत काही वेळ थांबवून ठेवतो, नंतर त्याला हळूहळू हळूहळू काय करतो रे, थंड करतो. या प्रोसेसला काय म्हणतात रे, ॲनलिंग म्हणतात. ओके, ॲनलिंगमुळे काय होतं रे, स्टील काय होतं रे, सॉफ्ट होतं. ओके, नंतर मॅलेबल होतं, डक्टाईल होतं. मॅलेबल म्हणजे काय रे, मॅलेबिलिटी एक अशी प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीमुळे धातूला आपण एका बारीक थिन शीटच्या स्वरूपात काय करू शकतो रे, ट्रान्सफॉर्म करू शकतो. याला काय म्हणतात रे, मॅलेबिलिटीची प्रॉपर्टी, किंवा ज्याला तंतुभवनशीलता नाही, सॉरी, प्रसरणशीलता ज्याला म्हणतात. ओके, ॲनलिंग प्रोसेसचे सगळ्यात मेन जे टेम्परेचर रेंजेस आणि कार्बन पर्सेंटेज आहेत ते इथे दिलेले आहेत, ते बघून घ्यायचे. आणि ज्या प्रॉपर्टीज राहतात मॅग्नेटिक इलेक्ट्रिकल नेचरमध्ये ते चेंज होतात, त्या इम्प्रूव्ह होतात, ते पण. ओके, आता मराठीमध्ये सांगतो की कठीण पोलादाला मऊ करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात रे, ॲनलिंग म्हणतात. धातूवर सुलभतेने काम करता यावे याकरिता कठीण धातूला मऊ करणे काय होते रे, आवश्यक ठरते. म्हणजेच त्यावर ॲनलिंगची प्रक्रिया करावी लागते. दिलेल्या वस्तूला ठराविक उच्च तापमानापर्यंत तापवतात, नंतर त्याला आर्द्रता नसलेल्या ठिकाणी किंवा राखेत अथवा चुनखडीत पुरून ठेवतात. ठराविक कालावधीनंतर तो बाहेर काढल्यास त्यावर ॲनलिंग ही प्रक्रिया झालेली असते. इंग्लिशमध्ये तुम्हाला थोडं डिटेल दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी फक्त मराठी कंटेंट न देता इंग्लिश कंटेंटही सोबत दिलेलं आहे, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, तर नॉर्मलायझिंगची प्रोसेस आहे आता. इट इज द प्रोसेस ऑफ द हीट ट्रीटमेंट जस्ट सिमिलर टू द ॲनलिंग. म्हणजे ॲनलिंग प्रोसेस सारखीच ही पण प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये काय करतात की त्या स्टीलला एका विशिष्ट तापमानापर्यंत आपण काय करतो रे, तापवतो. उदाहरणार्थ 50 डिग्री सेल्सिअस किंवा क्रिटिकल टेम्परेचरच्या वर. क्रिटिकल टेम्परेचर ही एक खूप मोठा कन्सेप्ट आहे, तो इंजिनिअरिंगमध्येच यूज केला जातो. ओके, तर क्रिटिकल टेम्परेचर स्टीलसाठी काय आहे तर 725 डिग्री सेल्सिअस आहे. देन इट इज अलाउड टू कूल फ्रीली इन द एअर. म्हणजे काय झालं रे, ते नॉर्मलायझिंगमध्ये काय करतो आपण, त्या धातूला विशिष्ट तापमानापर्यंत तापवतो आणि नंतर त्याला मोकळ्या हवेमध्ये थंड होण्यास काय करतो रे, सोडून देतो. या प्रक्रियेला काय म्हणतात रे, नॉर्मलायझिंग म्हणतात. या प्रक्रियेद्वारे काय होतं रे, तर स्टील काय होतं, मोर होमोजिनियस होतं आणि सॉफ्ट होतं. होमोजिनियस म्हणजे काय रे, सगळीकडे स्टीलची ज्या गुणधर्म आहेत, पूर्ण पार्टमध्ये स्टीलचे गुणधर्म काय आहेत रे, सेम राहतात. या प्रॉपर्टी म्हणजे काय झाली, होमोजिनियस झाली. ओके, नंतर आफ्टर द नॉर्मलायझिंग ट्रीटमेंट द अल्टिमेट स्ट्रक्चर इन द स्टील कन्सिस्ट ऑफ फाईन ग्रेन्स. म्हणजे काय रे, या स्ट्रक्चरमध्ये फाईन ग्रेन्स काय होतात रे, प्रोड्यूस होतात. म्हणजे ग्रेनची साईज काय होते रे, रिफाईन होते नॉर्मलायझिंगमुळे. कोल्ड वर्किंग म्हणजे काय रे, धातूला न तापवता ज्याच्या त्या धातूवरच्या प्रक्रिया केल्या जातात त्यांना काय म्हटलं जातं रे, कोल्ड वर्किंग म्हटलं जातं. बरोबर. आता नॉर्मलायझिंग प्रोसेसचे पर्पज काय राहतात, टू रिमूव्ह द कोर्स ग्रेन साईज स्ट्रक्चर. कोर्स ग्रेन साईज स्ट्रक्चर म्हणजे काय रे, जे मोठे मोठे ग्रेन राहतात धातूमध्ये त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आणि त्यांच्या जागेवर छोटे ग्रेन साईज इंड्यूस म्हणजे निर्माण करण्यासाठी आपण काय करतो, या प्रोसेसचा उपयोग करतो. टू रिमूव्ह द इंटरनल स्ट्रेसेस म्हणजे अंतर्गत ताण जो निर्माण झालेला आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी. डक्टिलिटी म्हणजे तंतुभवनशीलता आणि टफनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी. टू इम्प्रूव्ह मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द स्टील. तर स्टीलच्या वेगवेगळ्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या राहतात त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, नॉर्मलायझिंग हे कशात केलं जातं तर एअरमध्ये, म्हणजे जी थंड हवा असते त्या एअरमध्ये ही प्रोसेस केली जाते. रेट ऑफ द कूलिंग इज फास्टर ॲज कम्पेअर टू ॲनलिंग. म्हणजे ॲनलिंगपेक्षा नॉर्मलायझिंगची प्रोसेस काय होते रे, थोडीशी फास्ट होते. आता ॲनलिंग आणि नॉर्मलायझिंगचा इथे डिफरन्स दिलेला आहे. इथे काय रे, टेम्परेचर रेंज काय आहे 760 ते 925 डिग्री सेल्सिअस. इथे काय 725 डिग्री सेल्सिअस म्हणजे क्रिटिकल टेम्परेचरच्या जवळपास. आणि सगळ्यात मेन लाईन आहे की एअर
रेट काय राहतो रे 5 डिग्री सेल्सिअस प्रति सेकंदच्या दराने हे काय होतं रे थंड होतात. ड्यू टू अॅनेलिंग स्टील बिकम्स मोर सॉफ्ट म्हणजे स्टील जास्त सॉफ्ट होते. आणि ड्यू टू नॉर्मलायझिंग स्टील बिकम्स होमोजिनियस म्हणजे सगळीकडे समान प्रॉपर्टी येतात आणि मोर सॉफ्ट होतं. ओके. ॲनेलिंगसाठी टाईम रिक्वायरमेंट काय रे तर जास्त आहे कोणापेक्षा नॉर्मलायझिंगपेक्षा. नॉर्मलायझिंगला थोडासा वेळ कमी लागतो. आणि फ्युएल कन्झम्पशन म्हणजे याला जे इलेक्ट्रिकल पॉवर म्हणा किंवा पेट्रोलियम जे प्रॉडक्ट राहतात ते जास्त लागतात हिटिंग करण्यासाठी आणि याला कमी लागतात. नॉर्मलायझिंग आता मराठीतून सांगतो. धातूला ठोकल्यामुळे किंवा दाबल्यामुळे त्यातील आतील अणूंची संरचना काय होतं रे विस्कळते. अणूंची ही रचना पूर्वस्थितीत आणण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात रे नॉर्मलायझिंग म्हणतात. शब्दामध्येच सगळं काही दिलेलं आहे. नॉर्मलायझिंग म्हणजे काय रे ज्या स्थितीमध्ये धातू आधी होता त्या स्थितीमध्ये त्याला पूर्वरत आणणं यालाच काय म्हणतात रे नॉर्मलायझिंगची प्रक्रिया म्हणतात. नॉर्मलायझिंग प्रक्रियेमुळे धातूवरील ताण काय होतो कमी होतो. तसेच त्याचा ठिसूळपणा देखील कमी होतो. ही क्रिया करताना धातूला सावकाश 790 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवतात व नंतर मोकळ्या हवेत थंड होऊ देतात. या प्रक्रियेनंतर धातूवर यांत्रिक क्रिया सुलभतेने करता येतात. ओके. तर जो केस हार्डनिंगचा पार्ट उरलेला आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करू. काही शंका असेल तर मला ग्रुपवर तसा मेसेज करा वाटल्यास.